ज्यांच्याकडे बैल नाहीत त्यांनी विकत बैलाची मूर्ती आणून घरी पूजा कशी करायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। ज्यांच्याकडे बैल नाहीत ते असे विकत बैलाची मूर्ती आणून किंवा मातीची बैलाची मूर्ती बनवून पूजा करतात। तर इथे पूजेसाठी मी बैलाची मूर्ती घेतली आहे। तुमच्याकडे गाई वासरूची मूर्ती असेल तर ते पण तुम्ही पूजा करायला घ्यायची आहेत। तांदूळ किंवा गहू घ्यायचे आहेत, हळदी कुंकू, वस्त्रमाळ, फुले, दुर्वा आणि आघाडा, प्रसादासाठी खोबरे आणि गुळ, फळे, दिवा आणि पाणी इत्यादी घ्यायचं आहे। तर इथे मी पाट ठेवून त्याच्यासमोर रांगोळ काढून घेतली आहे। पाटावर आसन टाकायचं आहे, त्याच्यावर तांदूळ किंवा गहू टाकून चौकोन करून घ्यायचा आहे। त्यानंतर या चौकोनामध्ये थोडेसे तांदूळ टाकून त्यावर हळदी कुंकू वाहून गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे। गणपती बाप्पांना दुर्वा, आघाडा, फूल व्हायचे आहे। कुठल्याही पूजेत अगोदर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची असते आणि नंतरच कुठल्याही पूजेला सुरुवात करायची असते। इथे मी तांदूळ टाकून त्यावर हळदी कुंकू टाकून त्यावर या बैलाच्या मूर्त्या ठेवल्या आहेत। बैलाच्या मूर्तीला हळदी कुंकू लावून त्यानंतर वस्त्रमाळ घालायची आहे, फुले व्हायची आहेत। नंतर दुर्वा, आघाडा हे बैलांच्या मूर्तीसमोर ठेवायचे आहे। यानंतर खोबरे आणि गुळ याचा प्रसाद ठेवायचा आहे। खरं तर या सणाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात। त्यानंतर पाणी ठेवायचे आहे आणि फळे ठेवायचे आहेत। तर अशा प्रकारे पूजा करायची आहे आपल्याला।